नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आत्ताच हाती आलेल्या ब्रेकिंग न्यूजनुसार काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे. त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचं विवरण दिलेलं आहे. सोनिया गांधी यांनी त्यांचे इटलीमध्ये जे काही वडिलोपार्जित घर आहे त्याची किंमत 27 लाख रुपये आहे असं म्हटलेलं आहे. हे घर माझ्या वडिलांचं आहे असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय सोनिया गांधी यांनी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे ते देखील जाहीर केलेलं आहे. सोनिया गांधींचं जे घर आहे म्हणजेच त्यांच्या वडिलांचं जे घर आहे त्यातनं त्यांना उत्पन्न मिळतं. या घरातून जे उत्पन्न मिळतं त्यासाठी त्यांनी RBI कडून परवानगी देखील घेतलेली आहे. सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 12,53,00,000 रुपयांची मालमत्ता आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या 5 वर्षात स्थावर आणि जंगल मालमत्तेमध्ये 72 लाख रुपयांची वाढ झालेली आहे. इंडिया टुडेनं याविषयीचं वृत्त प्रसारित केलेलं आहे. सोनिया गांधी यांनी 2019 लोकसभा निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यात त्यांची संपत्ती 11,81,00,000 रुपये असल्याचं तेव्हा जाहीर करण्यात आलं होतं. मागच्या 5 वर्षांमध्ये सोनिया गांधींची संपत्ती ही 72 लाखांनी वाढलेली आहे. सोनिया गांधींकडे आज घडीला 88 किलो चांदी आणि 1267 ग्रॅम सोनं इतके दागिने आहेत. त्यानंतर सोनिया गांधी यांना खासदार म्हणून मिळणारं मानधन, उत्पन्न, रॉयल्टीद्वारे मिळणारं उत्पन्न आणि बँकेतल्या ठेवीवरचं व्याज, म्युच्युअल फंड डिव्हिडंड आणि पुस्तकांची रॉयल्टी यातून त्यांना उत्पन्न मिळतं. आता सोनिया गांधींची स्थावर जंगम मालमत्ता किती आहे तर ती आहे 6,38,00,000 रुपये. 90,000 रुपये बँकेमध्ये जमा आहेत तर 5,30,000 रुपयांचे म्युच्युअल फंड आहेत. त्यानंतर 3,88,00,000 रुपयांचे शेअर्स आहेत. त्यानंतर 1,90,00,000 रुपयांचे यंग इंडियाचे शेअर्स आहेत. त्यानंतर मारुती टेक्निकल सर्व्हिसेसचे 10 शेअर्स आहेत. एका शेअरची किंमत 100 रुपये आहे. PPFमध्ये जमा रक्कम ही 1,04,00,000 रुपये आहे. अशी त्यांची एकूण संपत्ती ही 6,38,00,000 रुपये 11,415 रुपये इतकी आहे. त्यानंतर सोनिया गांधींकडे स्वतःची कुठलीही कार नाही. 2019मध्ये त्यांनी आपल्याकडे कुठलीही कार नाही हे त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलं होतं. तर मग मित्रांनो, आता ही माहिती किती खरी किती खोटी हे त्यांनाच माहीत. परंतु तुम्हाला काय वाटतं, सोनिया गांधींकडे किती संपत्ती असू शकते किंवा असेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.